प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो मी. प्रभू महान आहे, सर्वशक्तिमान आहे. त्याला जे योग्य वाटतं तो या पृथ्वीवर केल्याशिवाय राहत नाही. आणि प्रियांनो, सेवकाला विश्वासणाऱ्यांची आठवण हो अगर नाही हो, परंतु प्रभूला आपल्या प्रियजनांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. आणि जे प्रियजन देव बाप्पाने आपल्या राज्यात घेण्यासाठी ठरवले आहेत, त्यांच्या गाठी भेटी घेतल्याशिवाय प्रभू राहणार नाही. देवबाप सेवकाला सांगितल्याशिवाय या समयात कोणतंही सेवा किंवा कार्य करत नाही. देवबाप ज्यांच्याशी बोलतो ना, त्यांच्याकडून सेवा करून घेतो. देवाचं बोलणं कधी व्यर्थ नाही. देवाजवळ विश्वासणाऱ्यांसाठी, सेवकांसाठी व्यर्थ बोलण्यासाठी शब्द नाहीत. तो ज्यांना पण हाक मारतो ना, त्यांना तो आपल्या राज्यात घेण्यासाठी हाक मारतो. तो अशीच हाक नाही मारीत बसला. परंतु प्रियांनो, आम्हाला पण विचार करणं गरजेचं आहे की मी देवाच्या हाकेला किती प्रतिसाद देतो, किती उत्तर मी देवाच्या हाकेला देतो. प्रियांनो, केवळ रविवारच्या दिवशी चर्चमध्ये जाणं आणि 2 घंटे 3 घंटे देवबाप्पाची स्तुती आराधना करून येणं, एवढं देवाच्या सानिध्यात राहण्याची प्रक्रिया नाही. आज अनेक परिवारातून वैयक्तिक प्रार्थना बंद झाल्यात. आज अनेक परिवारातून सामूहिक प्रार्थना बंद झाल्या आहेत. थोडे विश्वासणारे आहेत, थोडे परिवार आहेत की ते आजही वैयक्तिक प्रार्थनेमध्ये, सामूहिक प्रार्थनेमध्ये देवबाप्पाला धन्यवाद देत आहेत. पण बहुसंख्य परिवार आज जगाच्या सर्व उलाढालीमध्ये त्यांनी स्वतःला इतकं गढवून घेतलेलं आहे की त्यांच्याजवळ देवासाठी वेळ राहिलेला नाही. प्रियांनो, अंतिम समयामध्ये फार उलाढालीचा हा अंतिम समय आहे. या समयाला जर आम्ही योग्य त्या रीतीने देवासमोर स्वतःला आणण्यासाठी सादर केलं नाही ना, तर मग इफिसकरास पत्र 5वा अध्याय 16व्या वचनात सांगितलंय, संधी साधून घ्या कारण दिवस वाईट आहे. प्रियांनो, दिवस यापेक्षाही वाईट येणार आहेत. असा समय येणार आहे की काही जणांना देवाचं नाव उच्चारणं याचा कंटाळा येणार आहे. देवाचं नाव उच्चारणं त्यांना नको वाटणार आहे. इथपर्यंतचा हा अंतिम समय कठीण येणार आहे. जे वचनामध्ये आहेत तेच प्रभू बरोबर चालणार आहेत. जे वचनामध्ये नाहीत ना, त्यांची फार दुर्दशा ते स्वतः करून घेणार आहेत. आणि मग जो दुष्ट सैतान आहे, प्रगटीकरण 12:12 प्रमाणे तो अतिशय संतप्त होऊन विश्वासणाऱ्यांकडं उतरलेला आहे. उतरणार नाही, उतरलेला आहे. कारण तो पण जाणून आहे माझा काळ थोडा राहिलेला आहे. जेवढं त्याला करता येईल तेवढं तो करण्यापासून स्वतःला कधी आवरणार नाही. कारण जो प्रारंभापासून पाप करतो ना, त्याला वाईट करण्यामध्ये काहीच वाटत नाही. म्हणून प्रियांनो, आम्ही सावधान राहिलं पाहिजे. आम्ही प्रभूच्या कार्यामध्ये स्वतःला थोडा वेळ का होईना ठेवणं गरजेचं आहे. देवबाप्पाने आम्हाला भरपूर आशीर्वादाने आशीर्वादित केलं आहे. आम्ही निदान देवबाप्पाची 5 मिनटं 15 मिनटं स्तुती आराधना करणं हे काय वाईट नाही. म्हणून
देवबाप जर स्वर्ग सोडून या जागेत उतरून आलेला आहे, तर देवबाप्पाचं आपण आगत स्वागत प्रार्थनेने करूया. प्रार्थनेनंतर आपण देवबाप्पाचं गौरव करूया. प्रार्थना करूया. प्रियांनो, देवाला जेवढं उंच करता येईल आपल्याला, तेवढं आपण देवाला उंच करण्याचा या समयामध्ये प्रयत्न केला पाहिजे. म्हणून प्रार्थनेने आपण भक्तीची सुरुवात करूया. स्वर्गीय बापा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझ्या नावाला उंचावतो. मान, महिमा, गौरव, सन्मान, स्तुती सर्व माझ्या बापा तुझ्या पवित्र नावाला देतो. तुझा जय जयकार करतो, तुला उंचावितो, तुला स्तवितो माझ्या बापा. स्वर्गीय बापा, आज या परिवाराची पुन्हा एकदा तू आठवण केलेली आहे. पुन्हा एकदा या परिवाराला भेटण्यासाठी तू आज आत्म्याने या घरामध्ये आलेला आहे माझ्या बापा. जो पण निरोप बाप्पा तू आणलेला आहे आपल्याबरोबर, तो निरोप आपल्या दासाच्या मुखातून प्रगट कर आणि या जागेतून तू उंचावला गौरविला जा माझ्या बापा. जेवढे या घरातले प्रियजन आहेत त्या सर्वांना स्वर्गीय बापा तुझ्या पवित्र हातात देतो. सर्वांच्या बरोबर तू राहा आणि सर्वांकडून तू आपलं गौरव करून घे अशी मी तुला विनंती करतो. या भक्तीचा आम्ही अध्यक्ष किंवा या भक्तीचा पुढारी आम्ही तुला करत आहोत माझ्या बापा. तू आम्हाला आपल्या इच्छेप्रमाणे चालव आणि तुझं गौरव आमच्याद्वारे होऊ दे अशी तुला विनंती करतो. येथपर्यंत तू आम्हाला सहाय्य केलं, धन्यवाद. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या प्रिय आणि गोड नावानं मागतो म्हणून तो ऐक माझ्या बापा. आमेन. हे मेरे जीवन की रोटी है, हे मेरे जीवन का पानी है, तू मेरी जीवन की रोटी है, तू मेरे जीवन का पानी है, खाता रहूं पीता रहूं, खाता रहूं पीता रहूं, तेरी महिमा गाता रहूं, तू मेरी जीवन की रोटी है, तू मेरे जीवन का पानी है, तू मेरे जीवन की रोटी है, तू मेरे जीवन का पानी है. अजून काय चमत्कार झालाय जगात, राजा सृष्टीचा जन्मला गवनीत. काय चमत्कार झालाय जगात, राजा सृष्टीचा जन्मला गवनीत. आनंदे शुशी फुलली, जय घोषाने धनधनरी. आनंदे शुशी फुलली, जय घोषाने धनधनरी. हर्षल्यावे नाथ याचे गुणगान, राजा सृष्टीचा जन्मला गवनीत. काय चमत्कार झालाय जगात, राजा सृष्टीचा जन्मला गवनीत. बेथा
प्रेज द लॉर्ड. या गीतांसाठी देव बाप्पाला धन्यवाद असो. प्रियांनो, लहान मुलांच्या मुखातून निघणारे शब्द आमच्या प्रभूला फार आवडतात. आमचा प्रभू लहान मुलांच्या मुखातून निघणाऱ्या शब्दाकडं नेहमी लक्ष देणारा आहे. कारण लहान मुलं हे एकदम नासमज असतात. त्यांच्या मनामध्ये कोणती ईर्ष्या, कोणतं कपट, कोणता राग, कोणता क्रोध ते कधी घेऊन चलत नाही. हा, त्यांना राग येतो, क्रोध येतो, पण क्षणभराचा येतो. ते राग धरून चलत नाही, क्रोध धरून चलत नाही, एकमेकाविरुद्ध वागण्याची ईर्ष्या मनामध्ये ठेवून चलत नाही. क्षणभर भांडणं करतात आणि काही वेळानंतर, काही सेकंदानंतर पुन्हा एकमेकाशी बोलायला सुरुवात करतात. पण मोठ्या व्यक्तींचं जर कोणाबरोबर वाद झाला किंवा काही झालं तर ते एकमेकाशी बोलतात का? प्रियांनो, म्हणून देव बाप्पाने लहान मुलांना बायबलमध्ये सर्वात मोठं प्राधान्य दिलं आणि देवबाप म्हणाला, स्वर्गाचं राज्य या लहान बालकांसारखं आहे. जो कोणी स्वतःला या बालकासमान करणार नाही त्यांना स्वर्गामध्ये येता येणार नाही. प्रियांनो, बायबलमध्ये देव बाप्पाने सर्वश्रेष्ठ स्थान लहान बालकांना दिलेलं आहे. जेव्हा देवाचा आत्मा एखाद्या वचनाला फोडायला लागतो ना, तेव्हा देवाजवळ जो शब्दाचा भांडार खजिना आहे ना, तो सेवकाजवळ, विश्वासणाऱ्याजवळ नाही. आत्म्याच्या वचनाला कधीही कोणीही बुद्धीने प्रगट करू शकत नाही. जर कुणाला बुद्धीने आत्म्याचं वचन प्रगट करता आलं तर मग आत्म्याचा काय उपयोग आहे? आत्म्याची कोणती जागा आहे? म्हणून प्रियांनो, आत्म्याने आलेला संदेश आणि बुद्धीने आलेला संदेश ओळखण्याची कृपा विश्वासणाऱ्यांना, सेवकांना प्रभूने दिलेली आहे. पण त्यांनाच ही कृपा आहे ज्यांच्याबरोबर पवित्र आत्मा आहे. ज्यांच्याजवळ पवित्र आत्मा नाही त्यांच्याजवळ काय आहे हे मला सांगता येणार नाही. पण ज्यांच्याजवळ पवित्र आत्मा आहे त्यांना पवित्र आत्मा बोलल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रियांनो, देवाच्या राज्यामध्ये जर आम्हाला वाढायचं असेल, देवाबरोबर जर आम्हाला आमची संगती मजबूत करायची असेल तर देवाच्या संगतीमध्ये राहण्याचा सतत प्रयत्न करा. देव आपल्या संगतीमध्ये विश्वासणाऱ्यांना, सेवकांना ठेवण्याची प्रत्येक वेळेला आशा करतो. त्याला आपल्या प्रियजनांना आपल्या बरोबर ठेवण्याची खूप उत्कंठा आहे. प्रियांनो, आजच्या या अंतिम समयामध्ये अशी परिस्थिती होत आहे किंवा होत चाललेली आहे. काही परिवारामध्ये वैयक्तिक प्रार्थना बंद झाल्यात. काही परिवारामध्ये सामूहिक प्रार्थना बंद झाल्यात. काही परिवारामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या प्रभूला न आवडणाऱ्या गोष्टी आज विश्वासणारा सेवक प्रभूच्या नावाने करत आहे. म्हणून नीतिसूत्रे 15:3 प्रमाणे प्रभू म्हणतो, परमेश्वराचे नेत्र अखिल पृथ्वीवर आहे आणि ते बरे वाईट पाहत असतात. प्रियांनो, आमच्या प्रभूचं लक्ष ना प्रत्येक सेकंदाला आमच्याकडे आहे. आणि स्तोत्र संहिता 121:4 प्रमाणे इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही, तो डुलकीही घेत नाही, इतका आमचा प्रभू जागा आहे. का प्रभू आमचा इतका जागा आहे प्रियांनो? कारण प्रभूला आपल्या प्रियजनांना
एक सेकंदाचा पण अंतर देणं मान्य होत नाही. तो नेहमी आपल्या विश्वासणाऱ्यांच्या सेवकांच्या संपर्कामध्ये राहण्याची आशा करतो. बघा प्रियांनो, आम्ही या भूतलावर आहोत ना पृथ्वीवर. म्हणता येईल ना की आम्ही पृथ्वीवर आहे. प्रभूचा आत्मा स्वर्गातून या जागेत उतरून आलाय. दिलं का आमंत्रण आम्ही देव बाप्पाला की ये स्वर्गातून आमच्या घरात? दिलं? केली 2 मिनिटाची प्रार्थना, देव बाप्पा स्वर्गातून तू आमच्या घरात उतरून ये. पण देवाचा आत्मा न सांगता सेवकाला सांगितलं आणि सेवक पण देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने या ठिकाणी सेवेसाठी आलेला आहे. देव बाप्पाच्या आत्म्याला चैन नाही प्रियांनो. तो नेहमी आपल्या विश्वासणाऱ्यांच्या सेवकांच्या जवळ राहण्याची अपेक्षा ठेवतो. पण त्यांच्या जवळ तो जास्त आहे जे वचनाप्रमाणे करण्याच्या प्रक्रियेमध्ये स्वतःला ठेवतात. म्हणून प्रियांनो, 24 तासामध्ये एक वचन विश्वासानं वाचणं गरजेचं आहे. आणि जे एक वचन तुम्ही विश्वासाने वाचाल, त्या वचनात जे काही सांगितलेलं असेल त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करायचा. काही जण एक वचन वाचतात पण प्रक्रियाच करत नाही. ते म्हणतात एक वचन वाचलं आम्ही. कधी कधी जर त्यांना विचारलं ना काय वाचलं वाचनात, माझ्या ध्यानात राहिलं नाही मी काय वाचलं. तुम्ही जर वचन वाचलं त्यातलं तुम्हाला काहीच ध्यानात राहिलं नाही तर तुम्ही काय वचन वाचलं? अहो 100% निदान 30% तर देवाचा आत्मा तुम्हाला त्या वाचनाला समजू देईल ना. 30% तरी कळलं ना की मी त्या वाचनात काय वाचलं, कसं वाचलं, कशाविषयी वाचलं. जर देव बाप्पाचा आत्मा काहीच सांगत नाही तर मग प्रियांनो, देवाचं वचन वाचणं आमच्यासाठी कसं होईल? म्हणून प्रियांनो, देव आपल्या वचनातून आपल्या लोकांशी आजही बोलत आहे. आजही तो वचनातून आपल्या विश्वासणाऱ्यांच्या संपर्कामध्ये आहे. पण प्रियांनो, काही जण असे आहेत की ते आज वचनच वाचित नाहीत. प्रियांनो, वचन वाचण्यासाठी काही जणांजवळ आज वेळच उरलेला नाही. किंबहुना काही जण असे आहेत की ते बायबलला स्पर्श करत नाही. सांगा प्रियांनो, जे बायबलला स्पर्श करत नाही त्या प्रियजनांचं ख्रिस्ती जीवन कसं असेल? कसं ते ख्रिस्तामध्ये चालत असतील? प्रियांनो, देव बाप्पाने आमची सर्व व्यवस्था केली. आम्हाला इतकं मोठं बायबल दिलं आणि यामध्ये आम्ही पाहून जर चालण्याचा प्रयत्न केला ना तर आम्हाला जीवनामध्ये कोणत्याही मार्गामध्ये अडथळे अडचणी येणार नाही. इतकी शाश्वती या बायबलच्या आत्म्याने आम्हाला प्रदान केलेली आहे. पण प्रियांनो, आम्ही बायबल ध्यान देऊन वाचणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे करण्याच्या प्रक्रियेमध्ये आम्ही स्वतःला उतरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आम्ही जर प्रयत्न केला तरच प्रियांनो देव आमच्या संगती राहील. न तर मग आम्ही जर देवाचं काहीच केलं नाही तर मग काय प्रक्रिया होईल आमच्या जीवनात? जरा वचनातून बघूया आपण. स्तोत्र संहिता 88:16 वचन आपण पाहूया. तुझा क्रोध मजवर ओढवला आहे, तुझ्या धाकाने मी केवळ नष्टप्राय झालो आहे. प्रियांनो, देवाचा क्रोध पण जे त्याच्या सांगण्याप्रमाणे, त्याच्या इच्छेप्रमाणे
आणि त्याने लावून दिलेल्या नियमशास्त्राप्रमाणे चालण्याच्या प्रक्रियेमध्ये कोणी प्रभूला दिसत नाही ना, त्यांच्यावर देवाचा क्रोध असतो. आणि खालच्या भागात सांगितलंय, तुझ्या धाकाने मी नष्टप्राय झालो आहे. नष्टप्राय झालो आहे म्हणजे काय प्रियांनो? जीवनामध्ये आम्ही कोणतंही काम हातामध्ये घेतलं ना, त्या कामामध्ये आम्हाला यश प्राप्ती होणार नाही, हे नष्टप्राय होण्याचा अर्थ आहे. पण काही जणांना लगेच वाटतं नष्टप्राय म्हणजे काय, मी जगाला सोडून जाणार किंवा गेलो, असा जास्त करून त्या शब्दाचा अर्थ काही जण घेण्याचा प्रयत्न करतात. प्रियांनो, नष्टप्राय म्हणजे काय? जीवनामध्ये तुम्ही कोणताही निर्णय, कोणतीही गोष्ट करण्याचं ठरवलं ना, त्याच्यामध्ये जर देवाचं साह्य नाही तर ती तुम्ही मनात धरलेली गोष्ट पूर्ण होईल याची खात्री मानू नका. कारण दुष्ट शैतान जे त्याचे लोक असूनही त्याचे नसल्यासारखे आहेत ना, त्यांच्या कोणत्याच गोष्टी पूर्ण होऊ देत नाही. आणि प्रगटीकरण 12:12 मध्ये त्याचा पुरावा देव बाप्पाने ठेवलाय की तो आमच्याकड अतिशय अनुतप्त आणि क्रोधाने आमच्याकड यायची तयारी त्यांनी केली. तो आलेला आहे आमच्याकड. आणि जे तयारीत नाही, तयार नाहीत, त्यांना तो तयार होऊ देत नाही. त्यांच्या समोर अडचणी आणतो. शैतान फक्त जे प्रभूच्या इच्छेप्रमाणे चालण्याच्या प्रक्रियेमध्ये नसतात ना, त्यांच्या समोर अडचणी उभ्या करतो. कशासाठी? की त्यांनी देवाच्या समीप स्वतःला घेऊन जाऊ नये आणि वचनाकडे त्यांनी लक्ष देऊ नये. सांगा प्रियांनो, जे प्रियजन वचनाकडे लक्ष देणार नाहीत त्यांना प्रभू मध्ये व्यवस्थित चालता येईल का? वचन आहे तर आमच्यासाठी प्रभू आहे. वचनच आमच्या जवळ नाही तर आमच्या जवळ काय आहे हो? कोणती गोष्ट आहे आमच्या जवळ? केवळ पोपटासारखं बोलण्यामध्ये ख्रिस्ती जीवन नाहीये. ख्रिस्ती जीवन कृती करण्याचं जीवन आहे. अब्रामाला विश्वासाचा पिता जर देव बाप्पाने नाव दिलं तर अब्रामाने कृती केली. अब्रामाने तसं वागून दाखवलं. म्हणून परमेश्वराने अब्रामाला अखिल पृथ्वीचा पिता हे नाव दिलं. योबाला धीराविषयीचा सर्वश्रेष्ठ गुण योबामध्ये आहे हे परमेश्वराने सांगितलं. का सांगितलं? कारण योबाने इतके भयंकर संकट सहन केले. किडे पाडण्यापर्यंतच्या वेदना योबाने सहन केल्या. रात्रंदिवस त्याच्या शरीराला किडे कुरतडत होते. कुरतडणाऱ्याच्या वेदना थांबत नाही असं योग स्वतः योबाचं पुस्तक 30वा अध्याय 16 आणि 17 वचनात बोलत आहे. प्रियानो, कोणाला जर कोणतं गौरवाचं नाव प्रभू परमेश्वराकडून प्राप्त होतं ना, तर त्यांनी प्रभूसाठी तसा त्याग केला. म्हणून त्यांना ते नाव प्रभू परमेश्वर देतो. मोशेला अखिल पृथ्वीचा नम्र व्यक्ती प्रभू परमेश्वराने घोषित केलं. का केलं? कारण मोशेने नेहमी परमेश्वराच्या धाकामध्ये राहून परमेश्वराच्या आज्ञा पूर्ण करण्याचं त्यांनी कार्य नेटाने पुढे नेलं. त्याने ऐकलं प्रभू परमेश्वराचं. प्रभू परमेश्वर त्याला म्हणला, माझे लोक फारोच्या दास्यामध्ये आहेत. त्या माझ्या लोकांना तुला त्या दास्यातून बाहेर काढायचे आहे आणि वचन दत्त म्हटलेल्या देशात, दुधा मधाचे प्रवाह वाहणाऱ्या देशात मी माझ्या लोकांना घेऊन जाण्याची इच्छा ठेवलेली आहे.
ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी मोशेने होय शब्द दिला. मोशेने म्हणला, फारोच्या गुलामगिरीमध्ये तुझे लोक आहेत, वर्षोनवर्ष फारोच्या दास्यामध्ये आहेत. मी तर साधारण व्यक्ती आहे, मी कस काय त्या लोकांना त्या दास्यातून बाहेर काढू आणि वतन दत्त देशात घेऊन जाण्याची माझी योग्यता आहे का? मी तिथपर्यंत जाऊ शकतो का? मार्गात काही पण होऊ शकतं. मी कस काय तुझी एवढी मोठी इच्छा पूर्ण करू? देव बाप ज्याला पण हाक मारतो ना, त्याला काही ना काही कारणासाठी हाक मारितो. देव बाप उगच कोणाला हाक मारीत बसत नाही प्रियांनो. सेवकांना पण त्याने सेवेसाठी कॉलिंग केलंय ना, तर ज्यांना सेवेचं कॉलिंग प्रभूकडून आहे ते प्रभूची सेवा केल्याशिवाय राहणार नाही. अडचणी येतात प्रियांनो जीवनामध्ये, कारण संकट हे विजयाची सुरुवात आहे असं आम्हाला नेहमी अनुभवातून काही सेवकांनी सांगितलेलं आहे. संकट जीवनामध्ये येतात प्रियांनो, पण संकट कधी विजयी होत नाही बरं का. संकटावर देवबाप आम्हाला विजयी करतो. प्रियांनो, कालची एक घटना तुम्हाला मी सांगत आहे. अतिशय महान अशी घटना देव बाप्पाने आमच्या परिवारामध्ये काल केली. आणि देव बाप्पाने जर ती महान घटना आमच्या परिवारामध्ये काल केली नसते ना प्रियांनो, तर आजच्या घडीला नव्हे तर कालपासूनच आमच्या परिवारामध्ये दुःखाचं वातावरण आम्ही स्वतः अनुभवलं असतं. स्वतः मी अनुभवलं असतं, माझ्या परिवाराने अनुभवलं असतं आणि इतर लोकांनी पाहिलं असतं की यांच्या परिवारात दुःख आलंय. पण देव बाप्पांनी ती घटना आमच्या परिवारामध्ये होऊ दिली नाही. जो सेवक आत्म्याने आणि खरेपणाने इतरांना आनंद देण्यासाठी जातो, खुश करण्यासाठी जातो, त्यांना संकटातून बाहेर काढण्याच्या हेतूने संदेश देतो आणि ज्या परिवारांना देवबाप आशीर्वादित करतो सेवकाच्या द्वारे, देवबाप त्या सेवकाच्या परिवारामध्ये दुःखाचं वातावरण आणीन का? देवबाप्पाला वाटन का जो सेवक माझी सेवा आत्म्याने खरेपणाने निरनिराळ्या गावांना निरनिराळ्या ठिकाणी जाऊन करतोय, त्याच्या परिवारामध्ये मी दुःख पाठवीन, दुःख ठेवीन? प्रियांनो, मी मागच्या बुधवारी, आता जो गेला बुधवार, त्या दिवशी का आलो नाही? कारण माझी आई आजारी होती. अशी भयानक आजारी होती माझी आई. असं आईचं पोट दुखत होतं, आईला खाली अंग टाकू देत नव्हतं ते पोट. अंग खाली टाकलं की आईच्या पोटामध्ये काहीतरी व्हायचं. ते पोट आईला असं नीटनेटकं बसू पण देत नव्हतं. एका अंगावर कल्ल्यासारखी आमची आई घरामध्ये होती. आणि जेव्हा मला दिसलं की आईची परिस्थिती फार पोटाच्या याने बिकट होऊ राहिली, तेव्हा आईला मी दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं प्रियांनो. दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं तर त्या ॲडमिट करण्याच्या परिस्थितीपर्यंत आमच्या आईचा श्वासोश्वासाला फार कमी झाला होता. श्वासोश्वास, ऑक्सिजन घेण्याची प्रक्रिया आईच्या शरीराची कमी झाली होती. म्हणून आईला ICU मध्ये ॲडमिट करण्यात आलं. ICU मध्ये ठेवल्यावर तिसऱ्या दिवशी आईची ऑक्सिजन प्रक्रिया थोडीशी काहीतरी नीट झालेली दिसली. तेव्हा ICUतून बाहेर काढून स्पेशल वॉर्डला आम्ही आईला ठेवलं. तिथं देखील ऑक्सिजनच होता आमच्या आईला. स्पेशल वॉर्डला आम्ही शिफ्ट झालो, तिथं पण ऑक्सिजनवरच आई होती. आणि कालच्या दिवशी प्रियांनो, जेव्हा 8 वाजण्याचा वेळ असेल, त्या वेळेपासूनच आईला ऑक्सिजनवर असताना श्वासोश्वास घ्यायला आईला तकलीफ एकाएकी व्हायला सुरुवात झाली.
आणि आईने मला सांगितलं, मला श्वासोश्वास घ्यायला ना फार आतून तकलीफ होऊ राहिली, दमछाक माझा होतोय आतून. मी लगेच डॉक्टरांना सांगितलं, सिस्टरांना. म्हणलं डॉक्टरांना सांगा असं असं होऊ राहिलंय आईला. आणि डॉक्टर आले, त्यांनी पाहिलं तर आईचं दमछाकपणा चाललेलं होता, ऑक्सिजन लागलेलं होतं, तोंडाला ऑक्सिजनची नळी होती. अशा परिस्थितीमध्ये आईने काही तास काढले आणि मग डॉक्टरांना वाटलं की हे राहील, थोड्या वेळ होईल असं, आणि पूर्वीप्रमाणे श्वासोश्वास प्रक्रिया आईची व्यवस्थित होईल. पण ती प्रक्रिया काही व्यवस्थित झाली नाही. मग 12 वाजता मला बोलवून घेण्यात आलं आणि मला सांगण्यात आलं की तुमच्या आईला या दवाखान्यातून दुसऱ्या दवाखान्यामध्ये शिफ्ट करा, कारण तुमच्या आईचं जो श्वासोश्वासाचा त्रास सुरू आहे ना, याचा इलाज आमच्याजवळ नाही. याचा इलाज दुसऱ्या दवाखान्यांनी आहे, तुम्ही दुसऱ्या दवाखान्यात आईला शिफ्ट करा. आणि जेव्हा मी येऊन सांगितलं रूममध्ये, तेव्हा आई त्या परिस्थितीमध्ये मला काय बोलली माहिती आहे का? माझी स्वतः जन्म देती आई म्हणली, मला दवाखान्यात कोणत्याच शिफ्ट करू नका, मला घरी घेऊन चला. श्वासोश्वासाचा धापा टाकीत आहे माझी आई. आणि त्या परिस्थितीत माझी आई मला म्हणली, मला घरी घेऊन चला, मला अन्य दवाखान्यात जायचं नाही. प्रियानो, ऐकायला फार सोपं वाटतं, पण जेव्हा ती परिस्थिती तशी येते ना समोर, तेव्हा मनुष्याला समजत नाही काय करावं आणि काय नाही. आणि जेव्हा आमच्या आईवर अशी प्रक्रिया झालेली, बाहेर ताबडतोब खबर गेली की यांचं पेशंट अतिशय सिरियस झालं आहे. सगळे आजूबाजूचे कुणी आलं नाही, पण सर्वांना माहिती होती की हे पेशंट अतिशय चिंताजनक परिस्थितीमध्ये गेलेला आहे. आणि डॉक्टरांनी एक चिठ्ठी लिहिली दुसऱ्या दवाखान्यात शिफ्ट करण्यासाठी, आणि मला बोलवलं, म्हणे ही चिठ्ठी घेऊन जा, ज्या पण दवाखान्यात जाताना ही चिठ्ठी दाखवा, तुमच्या आईला ॲडमिट करून घेतलं जाईल. पण आईने म्हणे मला दवाखान्यात जायचं नाही, मला घरी जायचं. आणि मी पण मोठ्या धैर्याने बोललो आईच्या शब्दाप्रमाणे, म्हणलं आम्हाला दवाखान्यात जायचं नाही. सिस्टर आल्या, विचारलं आम्हाला, म्हणलं आम्हाला दवाखान्यात जायचं नाही, आम्हाला घरी जायचं आहे. तर त्यांना आश्चर्य वाटलं. ते म्हणे इतकं सिरियस पेशंट, ऑक्सिजनवर पेशंट आहे, तुम्ही घरी नेताना ऑक्सिजनची गाडी लागन, ॲम्ब्युलन्समध्ये ऑक्सिजन लागन, तेव्हा या पेशंटला घरी नेता येईल. तुम्हाला बिना ऑक्सिजनच्या गाडीशिवाय या पेशंटला घरी नेता येणार नाही, रस्त्याने काही पण होऊ शकतं. आमच्या आई त्याही वेळेस धैर्याने म्हणत होती, मला फक्त घरी जायचं आहे, मला दुसरं काही माहिती नाही. आणि मी पण आईच्या सांगण्याप्रमाणे तेच शब्द बोललो. माझे भाऊ मला रागवायला लागले, आईची परिस्थिती काय आहे आणि तू काय बोलत आहे आईच्या सांगण्याप्रमाणे. आमचं जे चर्च आहे तिथले पण बंधूजन मला म्हटले, ब्रदर, आईला अशा कंडिशनमध्ये दुसऱ्या दवाखान्यात शिफ्ट करा, या कंडिशनमध्ये आईला घरी येणं उचित नाही. पण आई इतकं जोमाने धैर्याने बोलत होती, आणि आईचा तो जोम आणि धैर्य पाहून मला पण थोडासा दिलासा आला. आणि मी पण म्हटलं, जे होईन ते होईन, माझ्या आई जर घरी जायचं म्हणते ना, मी माझ्या आईला घरीच घेऊन जाणार. आणि मग आमचा बिल ताबडतोब सिस्टरने 15-20 मिनिटामध्ये किती बिल आला तो बिल तयार केला. आणि बिल देण्याच्या प्रक्रिया अर्ध्या पाऊण तासामध्ये आम्ही पूर्ण केली. आणि मग आमचे चर्चचे विश्वासणारे म्हणले, ब्रदर काय करायचं, तुमच्या आईला दवाखान्यात शिफ्ट करायचं का घरी घेऊन जायचं?
मग मी म्हटलं माझ्या आईला मी घरीच घेऊन जाणार म्हटलं, कारण आईच्या पोटामध्ये अन्न नव्हतं, आई जेवत नव्हती. आईला फक्त ॲपल ज्यूस, मोसंबी ज्यूस या अशा ज्यूसनीच मी आईला दिवसभरात ठेवीत होतो. आई जेवणाचा एक कण खात नव्हती आणि औषधं आईला वरून चालू होती. आई म्हणे मला इथं राहायचं नाही, मला घेऊन चाला घरी, काही होऊ माझं, मला घरी जायचंय. आणि मग मी पण आमच्या मंडळीतल्या बंधुजनांना म्हटलं, ब्रदर माझ्या आईला मला घरीच घेऊन जायचं. मग मंडळीतून एक जणांनी कार आणली, त्या कारमध्ये आईला बसवलं, बिना ऑक्सिजनचं बसवलं प्रियांनो. आईला धापा धापा येत होत्या, श्वास रोखत होता, येत होता, रुकत होता, येत होता, अशा कंडिशनमध्ये गाडीमध्ये बसवलं प्रियांनो. आणि गाडी स्टार्ट केली, दवाखान्याच्या बाहेर निघली गाडी. थोड्याशा अंतरावर गेल्यावर शिरूरला एक सेविका आहे, रेश्मा रणसिंगे म्हणून, त्या सिस्टरांना मी फोन केला आणि त्यांना म्हणलं, सिस्टर अशी अशी आईची कंडिशन आहे, त्या सिस्टर आहेत दवाखान्यामध्ये, म्हणलं तुम्ही आईसाठी प्रार्थना करा. त्या सिस्टरांकडे मी नेहमी प्रार्थनेला जातो. त्या सिस्टरांनी अशी ओनवून प्रार्थना केली आईसाठी प्रियांनो. जसं दवाखान्यातून आम्ही निघालो भिंगारपर्यंत जाईपर्यंत त्या सिस्टराची प्रार्थना चालू होती. आणि जेव्हा सिस्टरांनी आमेन हा शब्द म्हणले ना प्रार्थनेचा, त्याच वेळेला माझ्या शरीरातले जे धापा टाकायची प्रक्रिया चालू झाली होती, ती धापा टाकायची प्रक्रिया बंद झाली एकदम. आई एकदम नॉर्मल स्थितीमध्ये आल्यासारखी झाली. आणि मला ताबडतोब कळलं, अरे माझी आई आता जे तोंडाने धापा टाकत होते थोड्या थोड्या, त्या बंद झाल्या. आणि मग घरी नेल्यावर तर आई एकदम व्यवस्थित झाली प्रियांनो. घरी गेल्यावर आईने फळं खाल्ले, जेवण केलं, सर्व प्रकारच्या प्रक्रिया केल्या, पोटभर जेवण. आमच्या कालच्या दिवशी दुपारी 1:45च्या नंतर जेवण केलं आईने. आजही आमची आई एकदम व्यवस्थित आहे. ऑक्सिजनवर असलेली आमची आई धापा टाकत होती, श्वास येत होता, श्वास जात होता, त्या प्रक्रियेमध्ये असणारी आमची आई, देव बाप्पांनी स्पर्श करून आमच्या आईला आरोग्य दिलं. प्रियांनो, जो देवाची सेवा करतो ना, जो इतरांचं कल्याण करण्यासाठी जातो ना, देव बाप त्या सेवकाचं कधीच वाईट करत नाही. कारण देवबाप मन आणि अंतःकरण पारखणारा आहे. अरे हा माझा दास उन्हात तानात पावसात थंडीत माझ्या विश्वासणाऱ्यांना सेवा करण्यासाठी जातो. या सेवकाच्या परिवारात संकट आलंय, या संकटाचं निवारण मी करन. लक्षात ठेवा प्रियांनो, मनुष्याच्या श्वासाची दोरी तोडणं, आठवा ठेवणं प्रभूच्या हातात आहे. आणि ज्या प्रभूच्या हातामध्ये ही दोरी आहे, त्या प्रभूचे आम्ही विश्वासणारे आणि सेवक आहोत. प्रियांनो, जोपर्यंत देवबाप मान्यता देत नाही ना ती दोरी तोडण्याची, तोपर्यंत ती दोरी कोणालाही तोडता येणार नाही. मनुष्याच्या श्वासाची दोरी प्रभूशिवाय कोणी तोडू शकत नाही. कोणतं औषध तोडू शकत नाही. कितीही प्रभावी औषध असू द्या, ते मनुष्याच्या श्वासाची दोरी तोडू शकत नाही. कारण या श्वासाच्या दोरीला देव बाप्पाने आपल्या हातात ठेवलेला आहे. आणि या श्वासाच्या दोरीला कोणतेच औषध, कोणतीच प्रक्रिया काम करत नाही. हा मनुष्याला त्रास होईल, मनुष्य त्रासात जाईल, हे मान्य आहे. पण श्वास तोडणं, आठवा श्वास ठेवणं हे देवाशिवाय कोणालाही शक्य नाही. आणि देव बाप्पाने पाहिलं, अरे माझा हा सेवक खूप सेवा करतो, निरनिराळ्या ठिकाणी जिथं पण मी दाखवितो तिथं फोन न करता प्रत्येक परिवारात सेवेला जातो. आज हा सेवक
दुःखामध्ये आहे. आणि मी देवबाप्पाला म्हणत होतो, देवबाप्पा माझ्याला जर काही बरं वाईट झालं तर तुझी सेवा माझ्याकडून होईल किंवा नाही याची शाश्वती मी देऊ शकत नाही, कारण तुला माझी परिस्थिती माहीत आहे. प्रियांनो, दुःखाच्या समयामध्ये आम्ही जर विचाराच्या माध्यमातून देवबाप्पाशी काही बोललो ना, तर विचाराच्या माध्यमातून देवबाप्पा ऐकणार आहे. प्रार्थना तर ऐकतो आमचा देवबाप, पण एखादा विचार देवबाप्पाला सांगितला ना त्या दुःखाच्या समयामध्ये, देवबाप तो विचार ऐकून त्याप्रमाणे प्रक्रिया करतो. आमच्या आई आज पूर्णपणे बरी आहे. आमच्या आई आता खाय प्यायला लागलेली आहे. आता मी इकडं प्रार्थनेला निघालो तेव्हा मला आई म्हणाली, मला फळ फ्रूट घेऊन ये, मला भूक लागलेली आहे. मी म्हणलं मी लवकर येण्याचा प्रयत्न करन. आईला हे मी सांगून नाही आलेलो की प्रथम मी प्रार्थना करणार आहे आणि मग तुझं फळ फ्रूट आणणार आहे. जीवनामध्ये प्रियांनो, केवळ तोंडाने बोलण्यामध्ये मजा नसते. आम्ही देवाला सर्वप्रथम स्थान देतो. कृतीने ते करून दाखवलं पाहिजे की मी खरंच माझ्या देवाला सर्वप्रथम स्थान देतो, त्यानंतर बाकीच्या गोष्टींना माझ्या जीवनात स्थान आहे. बोलण्यामध्ये तर सर्व एक्सपर्ट असतात प्रियांनो, कृतीमध्ये एक्सपर्ट असणं गरजेचं आहे. आणि या गोष्टीमध्ये अब्रामाशिवाय दुसऱ्या कोणाचंही नाव नाही. म्हणून त्याला विश्वासाचा पिता, अखिल राष्ट्राचा पिता या नावाने आमच्या देवबाप्पाने अब्रामाचं गौरव केलेला आहे. देवबाप उठून सुटून कोणाचं गौरव करत बसत नाही प्रियांनो. देवबाप उठून सुटून कोणाला पण सहाय्यता करत नाही. देवबाप त्यांनाच सहाय्यता करतो जे देवाच्या इच्छा पूर्ण करण्याकडे नेहमी लक्ष देतात. प्रियांनो, जीवनामध्ये फक्त देवाला खुश करा. जीवनामध्ये जो देवाला खुश करीत राहील ना, त्याच्यावर कोणतंही संकट येऊ द्या जीवनामध्ये, देवबाप त्या संकटातून त्याला सुखरूपपणे बाहेर काढील. कारण अगोदर जमा करावा लागतं, झळ खावी लागते. झळ खाल्ली ना तर फळ मिळतं. फळ पण फुकट नाही भेटत. देवासाठी तुम्ही झळा खा, देवबाप तुम्हाला फळ दिल्याशिवाय राहणार नाही. सर्वांना वाटत होतं आमची आई आता या जगामध्ये राहणार नाही, पण आमच्या आईचा फार मोठा विश्वास. आई मला म्हणे, माझं काही हो, मला घरी जायचंय, मला कोणत्या दवाखान्यात नेऊ नका, मला कोणतं औषध देऊ नका, आता मला फक्त घरी घेऊन चाला. आणि मी माझ्या आईचा शब्द पाळला. मला माझी जन्म देते आई जर कोणत्या औषध घ्यायला इन्कार करत आहे, तर मी माझ्या आईला कोणतंही औषध देण्यासाठी कोणत्याही दवाखान्यात घेऊन जाणार नाही. काही होऊन माझ्या आईचं, मी माझ्या आईला घरीच घेऊन जाईन. मला जेवढा इलाज करायचा होता तेवढा इलाज मी दवाखान्याचा केला, पण आता आमचीच आई म्हणते आता मला दवाखान्याचा इलाज नको, जे होईल माझं ते देव करील. आणि देव बाप्पाने एका महान देवाच्या दासीच्या प्रार्थनेने, रेश्मा रणसिंगे हे त्या दासीचं नाव आहे, शिरूर या ठिकाणी त्या राहतात आणि हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून त्या सेवा करतात. त्या दासीने मी रस्त्याने जात असताना प्रार्थना केली आमच्या आईसाठी, आणि त्या दासीच्या प्रार्थनेने माझ्याच्या धापा टाकणं, श्वासोश्वासाची प्रक्रिया एकदम देव बाप्पाने नीट केली. प्रियांनो, जे देवाशी विश्वासू राहतात ना, देव बाप त्यांच्याशी विश्वासू राहिल्याशिवाय राहत नाही. आम्ही देवाशी विश्वासू राहणं गरजेचं आहे. केवळ बापेने मी विश्वासू आहे या म्हणण्याला अर्थ नाही. कृतीने आम्ही विश्वासू राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अब्रामासारखं कुणीच होऊ शकत नाही, पण अब्रामासारखं होण्याचा आम्ही प्रयत्न तर करू शकतो ना. तो जर
त्याने जर देवाला अशा प्रकारे प्रसन्न केलं आपल्या जीवनामध्ये, तर आम्ही थोडं बहुत तर देव बाप्पाला प्रसन्न करू शकतो ना भावी जीवनामध्ये. आम्हाला नाही तेवढं करता येणार अब्रामासारखं. 100 आम्ही 30% तर देव बाप्पाला प्रसन्न करू शकतो ना. जर आमच्यामध्ये देव बाप्पाला 30% प्रसन्न करण्याची जर कुवत नाही, तर मग आम्ही कोणते ख्रिस्ती आहोत? कोणते ख्रिस्ती म्हणवण्याचं नाव आम्हाला देवाने दिलंय? म्हणून देवाने टप्पे ठेवले 30 पट, 60 पट, 100 पट. अब्राम हा 100 पटीमध्ये उतरलेला महान देवाचा सेवक आहे. म्हणून देव बाप्पाने त्याच्याविषयी साक्ष दिली. उत्पत्ती 17वा अध्याय 4थ्या वचनात ते वचन दिलंय, तू अखिल राष्ट्राचा जनक किंवा पिता होशील. प्रियांनो, देव बाप कोणाला पण कोणतं गौरव देतो ना, तर अगोदर त्यांचं पाहतो की यांनी काय केलं. 12 वर्षाचा इसाक असताना प्रभू परमेश्वर म्हणला, जा मोरिया पर्वतावर याचा अर्पण कर. अब्रामने म्हणला प्रभू परमेश्वराला, प्रभू मला 100 वर्षानंतर हा मुलगा दिला, 12 वर्षाचा मुलगा झाला आणि याचा अर्पण करायला मला मोरिया पर्वतावर जा म्हणतोस. जो मुलगा तू मला दिला त्या मुलाचं अर्पण माझ्या हाताने करायला तू लावतोस. आम्ही जर असतो तर आम्ही असतो त्या ठिकाणी तर काय केलं असतं? अब्रामाने एक शब्द काढला नाही मुखातून. त्याने लगेच तयारी केली आणि सकाळी सकाळी सर्व गोष्टी गाढवावर लादून मोरिया पर्वतावर जायला निघाले. मुलाने पाहिलं, सर्व गोष्टी घेतल्यात अर्पणाच्या. मुलगा बापाला म्हणला, बाबा आपण तर अर्पणाचं सगळं काय घेतल्यात वस्तू, पण अर्पण कशाचं करायचंय? अर्पण तर कोकरू नाही, काही नाही आपल्या जवळ, अर्पण कोणाचं करायचंय? विचार करा प्रियांनो, मुलगा बापाला असा प्रश्न करतोय. जेव्हा कृतीमध्ये या गोष्टी असतात ना, तेव्हा समजतं या बातीचं महत्व काय. असं ऐकण्यामध्ये महत्व नाही समजत. तेव्हा अब्राम काय म्हणला मुलाला माहितीये का? अब्राम म्हणला, परमेश्वर पाहून देईल. अब्रामने म्हणला, तू अर्पणाचं सर्व काही आहे, तुझं अर्पण मला करायचंय हे परमेश्वराने सांगितलं. असं मुलाला नाही म्हणला अब्राम. अब्राम म्हणला, परमेश्वर पाहून देईन. आणि जेव्हा मोरिया पर्वतावर आपल्या मुलावर अर्पणाचा वार करण्यासाठी सुराही केला, तेव्हा त्याला वाणी आली, अब्रामा अब्रामा थांब, आपल्या मुलावर वार करू नको, माग वळून पहा, अर्पणाचा एडका आहे. यांनो, देवबाप ना ज्याला मूल देतो ना, देवबाप त्या मुलाला मारीन का? कदापि मारणार नाही. फक्त अब्रामाच्या विश्वासाची कसोटी देवबाप घेत होता आणि त्या कसोटीमध्ये अब्राम पास झाला. म्हणून अब्रामाचा विश्वास 100% आहे. आणि उत्पत्ती 17:4 मध्ये तो म्हणत आहे, तू अखिल राष्ट्राचा जनक, अखिल राष्ट्राचा पिता हे तुला नाव देण्यात येईल. आहे ना आज अब्राम आमचा विश्वासाचा पिता. प्रियनो, कोणाला पण कोणतं गौरव ना देवबाप असंच देत नाही, करावं लागतं. तेव्हा देव पण बोलतो. बसल्या जागेवर कोणाला कोणतं गौरव भेटत नाही. निस्ता ख्रिस्ताचा शिक्का मारून प्रभू मध्ये राहिलं ना, प्रभू म्हणतो निस्ता विश्वासात आहे, काहीच केलं नाही. प्रभूसाठी करा. 3 गोष्टी करणं गरजेचं आहे अंतिम समयात. प्रार्थना करा, बायबल वाचा, आज्ञा पालन करा. अंतिम समयाचे हेच 3 ध्येय देव बाप्पाने आमच्यासाठी ठेवलेत. या ध्येयामध्ये जो कुणी उतरल ना प्रियांनो, त्यांना देवबाप आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. देवबाप आठवणार नाही, अरे वर्षानुवर्ष बायबलला हात लावित नव्हता, कधी आज्ञा पालनाकडे लक्ष देत नव्हता, प्रार्थना पण कधी करायचा कधी करत नव्हता. सगळं देवबाप विसरून जाईन.
आणि आता वर्तमान काळामध्ये जे काही विश्वासणारा करत आहे त्याप्रमाणे तो आशीर्वाद द्यायला सुरुवात करीन. आमचा देव दयेचा सागर म्हणतो ना आम्ही दयेचा सागर आहे ना तो दया करून दाखवतो. तो नुसती दयाचा सागर या शब्दामध्ये नाही, तो तशी कृती करून दाखवतो. आणि आमच्या परिवारामध्ये देव बाप्पाने खरंच दया केली. खरंच दया केली. मी देवाचे खूप आभार मानतो, धन्यवाद देतो देव बाप्पाला. प्रियांनो, जो धीराने सहन करतो ना, ज्याने देवाला खुश केलेलं असतं ना, त्याला कॉम्पिटेंट असतो. कॉम्पिटेंट देव बाप त्यांच्या हृदयात ठेवतो. आमची आई अनपढ आहे, निरक्षर आहे, पण आमच्या आईनी देवाला खुश केलेला आहे. आमच्या आईने मनोभावी देवाला खुश केलेला आहे. भोळ्या मनाने आमच्या आईने देवाला खुश केलेलं आहे. सांगा, धापा टाकणारी आमची आई आज पूर्णपणे घरामध्ये बरी अवस्थेत आहे. यानो फक्त देवाची दया आणि कृपा आमच्यावर असावी. इथं ही प्रार्थना चालली, कशासाठी चालली? हे प्रार्थना चालण्याचं कारण काय? कशासाठी देवाचा आत्मा स्वर्ग सोडून या जागेत उतरून आलाय? तुमच्यावर पण दया आणि कृपा देवाची सतत असावी म्हणून सेवकाला पाठवलंय. सेवक वेळ घालवायला नाही आला तुमच्या परिवारामध्ये. अरे हा सेवक आहे, याला काय काम धंदा नाही, याला नुसतं घरोघरी हिंडायची सेवा दिली, असं काही जणांचं मत झालंय आज सेवकाविषयी. माणसाची मन बदली व्हायला लागलेत प्रियांनो. माणसांना सेवकाचं भय राहिलेलं नाही, सेवकाची किंमत राहिलेली नाही. काय यांना काम नाही, नुसतं घरोघरी हिंडायचं काम नाही. यांना विचारा, याच्याशिवाय दुसरं काम आहे का? प्रियांनो, सेवकाचा आदर नाही ना, तर प्रभूचा आदर नाहीये. सेवकाचा आदर करताना तर प्रभू म्हणन, सेवकाचा आदर केला ना तुम्ही माझा आदर केलेला आहे. आज तशी प्रक्रिया राहिली नाही. काही जण तर सेवक जवळून जातात, प्रेज द लॉर्ड करायची त्यांना भीती वाटते. अरे फार गरीब आहे हो, अरे लय गरीब आहे, याला काय प्रेज द लॉर्ड करायचं? पण एखादा टिपटॉप वाला सूटबूट वाला असला ना, प्रार्थना नाही करत, बायबल वाचत नाही, आज्ञा पालन करत नाही, पण त्याचे कपडे पाहून लगेच प्रेज द लॉर्ड ब्रदर. ही परिस्थिती आजची. देवाचा आत्मा खरं बोलायला घाबरत नाही. सगळे खोटं बोलतील, सगळं मिलावटी बोलतील. देवाचा आत्मा जे खरं आहे ना, तेच सेवकाच्या मुखातून प्रगट करण. देवाचा आत्मा कोणाला घाबरत नाही. ध्यानात ठेवा, देवाचा आत्मा कोणाच्या बंधनात राहत नाही. तो मनाचा राजा आहे, मनाचा मालक आहे. त्याला जे वाटल ते तो बोलल्याशिवाय राहत नाही. का बोलतो तो असं? कारण त्याचे लोक सुधरावे म्हणून बोलतो. देवाचा आत्मा पण असंच नाही बोलत. कोणतं पण वाक्य किंवा विधान, त्याच्या बोलण्या माग विषय आशय असतो की माझे लोक नीटनेटके व्हावे. आज जे श्रीमंत असतात, श्रीमंतीच्या लेवलमध्ये असतात ना, त्यांचा फार पाहुणचार केला जातो, त्यांना फार आदरानं बोललं जातं. पण एखादा गरीब असला ना, फार हालाकीच्या परिस्थितीमध्ये सेवक असला ना, त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. पण जेव्हा संदेश सांगायला उभे राहतात ना, तेव्हा म्हणतात प्रभूच्या राज्यामध्ये गरीब काय, श्रीमंत काय, सर्व समान नाही. हे नुसतं पोकळ वाक्य बोलतात. जेव्हा करायची वेळ येते ना, तेव्हा दिसतं. यांनो, नीटनेटकं जीवन जगणं हे प्रत्येक विश्वासणाऱ्यांचं ध्येय असलं पाहिजे. सेवकाचा आदरच झाला पाहिजे. त्याच्या गरिबीकड, त्याच्या श्रीमंतीकड बघू नका. म्हणून देव म्हणला, तुम्ही जगात काही आणले नाही, तुम्हाला जगातून काही नेता येणार नाही. ज्या सेवकाजवळ शारीरिक धन नाही पण आत्मिक धनाने धनवान आहे ना, देवाच्या नजरेमध्ये तोच सर्वात मोठा धनवान आहे. जगातलं जे काय आहे ना, इथं ठेवून जायचंय आम्हाला.
साधी माचीची काडी आम्हाला बरोबर घेऊन जाता येणार नाही, पण आत्मिक जर आम्ही जमा केलेलं असलं ना, ते आमच्या आत्म्याबरोबर जाणार आहे. म्हणून प्रियांनो, अंतिम समयामध्ये आत्मिक धन जमा करण्याकड जास्तीत जास्त लक्ष देण्याचा प्रयत्न करा. फावला वेळ जो पण तुम्हाला मिळेल ना, त्या वेळेमध्ये बायबल वाचा, प्रार्थना करा, देवाच्या सानिध्यामध्ये वेळ घालवा. इतर मनोरंजकाच्या गोष्टीमध्ये तो वेळ खर्च करू नका. अंतिम समयामध्ये तरी देवाला खुश आणि प्रसन्न करण्याची शेवटची संधी देव बाप्पाने दिली आहे ना, त्या संधीचा उपयोग करा देवाच्या गौरवासाठी आणि त्या दुष्टाला हरवा. कोणत्या दुष्टाला हरवा? कोणत्या दुष्टाला हरवण्याची बात देव बाप करतोय? सैतान म्हटलेल्या दुष्टाला आम्हाला हरवायचंय. पण आज काही ठिकाणी मनुष्याला हरवण्याचीच प्रक्रिया चालली. अरे तुला मी इझी हरवीन. अरे त्याला हरवून काय उपयोग आहे? त्याचा विश्वास येशू ख्रिस्तावरच आहे, तुझा विश्वास येशू ख्रिस्तावरच आहे. त्याचा येशू ख्रिस्त वेगळा, तुझा येशू ख्रिस्त वेगळा आहे का? आम्हाला ज्याला हरवायला सांगितलंय ना, आम्ही त्याला हरवलं पाहिजे. बघूया एक वचन आपण, 1 योहान 2 अध्याय 13 वचन. बघा तिथं काय लिहिलंय. 1 योहान 2 अध्याय 13 वचन. बापांनो, मी तुम्हास लिहितो, कारण जो प्रारंभापासून आहे त्याचे ज्ञान तुम्हास झाले आहे. तरुणांनो, मी तुम्हास लिहितो, कारण त्या दुष्टाला तुम्ही जिंकले आहे. मुलांनो, मी तुम्हास लिहिले आहे, कारण तुम्हास पित्याचे ज्ञान झाले आहे. आम्हाला त्या दुष्टाला पूर्णपणे हरवण्याचा देव बाप्पाने अधिकार दिलाय आणि तो दुष्ट सैतान आहे. आम्हाला सैतानाबरोबर युद्ध करायचं आहे. सैतानाला आम्हाला वचनाने हरवायचं आहे. जसं अरण्यामध्ये येशू ख्रिस्ताने वचनाने सैतानाला हरवलं आणि त्या अरण्यातून हाकलून लावलं, तसं आम्हाला पण प्रियांनो वचनाने सैतानाला हरवायचं आहे आणि सैतानाला आमच्यापासून दूर करायचं आहे. जेव्हा वचनाची मदत आम्ही घेऊ, तेव्हा देवाचा आत्मा आम्हाला सहाय्य केल्याशिवाय राहणार नाही. प्रियांनो, देवाचा आत्मा तेव्हा सहाय्य करायला येतो जेव्हा आम्ही वचनाप्रमाणे स्वतःला देवासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. म्हणून वचनामध्ये जीवन आहे, वचनामध्ये आशीर्वाद आहे आणि वचनामध्ये सर्व प्रकारची कृपा आम्हाला मिळण्याची शाश्वती आहे. जो वचनामध्ये राहतो ना प्रियांनो, त्याला सामर्थ्य देवाचा आत्मा दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून अंतिम समयामध्ये होईल तेवढं वचनाप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आणि देवाची इच्छा काय आहे वचनातून देवबाप तुम्हाला दाखवित राहील. या बायबलमध्ये सर्व प्रकारच्या इच्छा देवबापाने थोडक्यामध्ये आमच्यासाठी ठेवल्या आहेत. सर्व प्रकारच्या इच्छा, देवाला काय इच्छा आहे त्या थोडक्यात सांगितल्या. वाईटाच्या प्रकारापासून आम्ही कसं दूर राहावं त्याविषयी पण या बायबलमध्ये सांगितलंय. सैतान किती धूर्त आहे, तो काय काय करू शकतो ते पण या बायबलमध्ये सांगितलं आहे. याच्यामध्ये सर्व प्रकारच्या गोष्टी आमच्या भावी जीवनाला आशीर्वाद मिळण्यासाठी देव बाप्पाने ठेवलं आहे. फक्त आम्ही आदर सन्मान बायबलचा करणं गरजेचं आहे. आज बायबलचा आदर सन्मान करण्यापेक्षा बायबलच्या वचनाला दोष लावण्याची प्रक्रिया चालली. वचनाला दोष लावितेत, उघडरित्या लावितेत.
पहिले सेवक धाडसाने लावित होते, आता विश्वासणारे सेवकापेक्षा जास्त धाडसाने वचनाला दोष लावण्याच्या प्रक्रियेत उतरत आहे. त्यांनो बायबलच्या आत्म्याने कधीही वचनाला दोष लावण्याची मान्यता दिलेली नाही. देव बाप्पाच्या आत्म्याने बायबलच्या हर एक वचनाचा आदर सन्मान करायला सांगितलेला आहे. पण एक वचन बायबलमध्ये तांदळातल्या खड्यासारखं सेवकाला वाटत आहे आणि काही विश्वासणाऱ्यांनाही वाटत आहे. प्रियांनो, अंतिम समयामध्ये आम्ही आमच्या मनाला दुरुस्त करणं गरजेचं आहे. बायबलमध्ये देवाने कोणत्याही वचनाला दोष लावण्यासाठी वचन ठेवलेलं नाही. हा देवबाप कोड्यात बोलला. 2 बायबलमध्ये बाप्तिस्म्याचे वचन ठेवले. एक बाप्तिस्मा घ्यायला सांगितला म्हणून सेवक गोंधळलाय, विश्वासणारे गोंधळलेत. म्हणून त्यांनी आवड निवड आपल्या समोर आणली. येशू काय म्हणला तेच बरं वाटतंय. पेत्र काय म्हणला त्याच्याकडे लक्ष नाही दिलं तरी चालन, कारण तारण कोण करताय? आमचं येशू ख्रिस्त करतोय. मग येशू ख्रिस्ताचं ऐकणं गरजेचं आहे. पण येशू ख्रिस्ताला पण हे माहिती होतं की माझे काही विश्वासणारे, काही सेवक मी जो शब्द बोललेलो आहे त्याचाच आदर करणारे आहेत. पेत्राच्या शब्दाला काही सेवक, काही विश्वासणारे काही किंमत देणार नाही. म्हणून येशू ख्रिस्ताने प्रगटीकरण 1 अध्याय 18व्या वचनाप्रमाणे जी चावी आहे ना, मरणाची ना अधोलोकाची चावी येशू ख्रिस्ताच्या हातात आहे. आणि पेत्राजवळ स्वर्गाच्या राज्याची किल्ली दिलेली आहे. आम्हाला कुठं जायचंय प्रियांनो? आमच्या मनात, आमच्या आत्म्यात कुठं जाण्याची इच्छा आहे? आमची स्वर्गात जायचंय ना, आहे ना? प्रत्येक विश्वासणारा सेवक आज म्हणतो ना मला स्वर्गात जायचंय. स्वर्गात जायचंय तर पहिलं पेत्राला भेटावं लागेल. पेत्राचं दर्शन घेतल्याशिवाय स्वर्गात आज जातात येणार नाही. कारण स्वर्गाच्या राज्याचा अधिकार पेत्राला देण्यात आलेला आहे. पेत्राला नाकारून जमणार नाही प्रियांनो. आणि वचनात तसं सांगितलेलं आहे. सेवकांना का ठेवलंय प्रभूने? सेवकांना यासाठी ठेवलंय की ज्यांना काही गोष्टीची माहिती नाही ती माहिती मिळावी. पवित्र आत्मा जेवढं आवश्यक आहे तेवढं सांगतो प्रियांनो. देवाच्या आत्म्याला कुणी जबरदस्ती करू शकत नाही. देवाच्या आत्म्याला कुणी म्हणू शकत नाही मला पूर्ण सांग. त्याला जेवढं योग्य वाटेल तेवढं तो बोलतो. जो ऐकेल त्याचं कल्याण होईल. जो नाही ऐकणार राह न्यायासाठी उभं. मग पेत्र म्हणून तुमचा न्याय होणार आहे. मी आतमध्ये तुम्हाला नाही सोडू शकत, कारण पृथ्वीवर माझं तुम्ही ऐकलं नाही. मी पेंटिकॉस्टच्या दिवशी मोठ्या जनसमूहामध्ये संदेश दिला होता, पण त्या संदेशाला तुम्ही काहीच मानलं नाही. त्या संदेशाचा तुम्ही आदर केला नाही. म्हणून मला पण तुम्हाला स्वर्गामध्ये जाण्याची इच्छा होत नाही, तुम्हाला पाठवण्याची. थांबा बाहेर. येशू ख्रिस्त येईल, तो तुम्हाला काही विचारेल. येशू ख्रिस्ताने मला सांगितलं तुम्हाला मी आज सोडीन. प्रियांनो, देवाचं वचन देवाच्या जागेवर आहे. देवाचं वचन बदलत नाही. जी भाषा देवाचा आत्मा सांगतो ना, त्या भाषेला देवाचा आत्मा कधी बदली करत नाही. हा देवाचा आत्मा वेगवेगळ्या प्रकारे त्या गोष्टीला सांगण्याची इच्छा ठेवतो. हा भाग वेगळा आहे. पण देव बाप्पाने जे ठरवले ना ते देवाचा आत्मा कधी रद्द करत नाही. आणि ज्यांना ज्यांना देव बाप्पाने आपल्या राज्यामध्ये घेण्याचं ठरवलंय त्यांना तो आपल्या राज्यात घेतल्याशिवाय राहणार नाही. फक्त आम्ही वाट पाहून देवाची इच्छा पूर्ण करणं हे गरजेचं आहे. सायंकाळी 7:09 हृदय कृष्ण कृतांकित डॉक्टर विकासानंद महाराज निसार संत मंडळी यांचे कीर्तन होईल. मंगळवार दिनांक
प्रियानो, शेवटी एवढंच सांगतो आणि थांबतो आता या ठिकाणी मी. देवाचा आदर करा, देवाच्या इच्छा पूर्ण करा आणि तो जे सांगतो त्याप्रमाणे वागण्याच्या प्रक्रियेमध्ये स्वतःला आणण्याचा प्रयत्न करा. या गोष्टी जर करत राहिले तुम्ही देवाच्या घरचे लोक, देवाचे वारीस झाल्याशिवाय देवबाप तुम्हाला करणार नाही. देवाचे वारीस व्हायचं असेल तर देवाचं ऐकणं गरजेचं आहे. देवाचं वचन घ्यायचं ना आपल्या इच्छा पूर्ण करायची ही प्रक्रिया बंद झाली पाहिजे. काही जण देवाचं वचन घेतात आणि आपल्या प्रक्रिया प्रगट करतात. देवाचा आत्मा देवाच्या वचनाप्रमाणेच बोलणारा आहे. देवाचा आत्मा आपल्या वचनाच्या बाहेर काहीच बोलत नाही. म्हणून प्रियानो, देवाच्या भयामध्ये राहा आणि देवाकडून आशीर्वादित व्हा. हेच देवबाप तुमच्यासाठी आजच्या समयामध्ये तुमच्याकडे अपेक्षा करत आहे. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देव. आमेन. डोळे बंद करा प्रियांनो. काही सेकंद आपण शांत राहूया. काही सेकंदानंतर आपण शेवटची प्रार्थना करणार आहोत. कितना मधुर समय है, कितना मधुर समय है, कितना मधुर समय है, कितना मधुर समय है, जब मेरा यीशु मुझको चरणों में है बिठाता, मुझको खाली करके आत्मा से भरता जाता। कितना मधुर समय है, कितना मधुर समय है, कितना मधुर समय है, कितना मधुर समय है, जब मेरा यीशु मुझको चरणों में है बिठाता, मुझको खाली करके आत्मा से भरता जाता। कितना मधुर समय है, कितना मधुर समय है, कितना मधुर समय है, कितना मधुर समय है। होय स्वर्गीय बापा, या मधुर समयासारखा दुसरा मधुर समय कोणताच नाही आहे माझ्या बापा, कारण तुझी उपस्थिती आमच्यामध्ये या समयाला आहे। स्वर्ग सोडून माझ्या बापा तुझा आत्मा या जागेत या घरात उतरून आलेला आहे आणि ज्या ठिकाणी तुझा आत्मा आहे त्या ठिकाणी सर्व गोष्टीची मोकळीकता असते असं वचन आम्हाला शिकवतं माझ्या बापा। प्रभू, आज या परिवारात तू उतरून आलेला आहे, या परिवारात उतरून येण्याची तुला इच्छा झाली माझ्या बापा। तू मनाचा मालक आहे, मनाचा राजा आहे, तुला कोठेही जाण्याची इच्छा होते ना, तुझ्या इच्छेला कोणी अडवू शकत नाही, तुझ्या इच्छेला कोणी अडखळण आणू शकत नाही।
तुझी इच्छा कोणी भंगही करू शकत नाही. स्वर्गीच्या बापा, आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझ्या नावाला आम्ही उंचावतो माझ्या बापा. स्वर्गीय बापा, या परिवारात खरोखर माझ्या बापा जो आनंद तू दिलेला आहे, त्या आनंदाने हा परिवार आज प्रसन्न आहे माझ्या बापा. वर्षोनवर्ष या परिवाराची जी आशा इच्छा होती, ती इच्छा तू पूर्ण केलेली आहे माझ्या बापा. आणि तू दाखवून दिलं की मी माझ्या लोकांच्या इच्छा पूर्ण करणारा देव आहे. स्वर्गीय बापा, जी काही दया कृपा या परिवारात तू केली, त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो माझ्या बापा. या परिवारातले सर्व लहान थोर प्रियजन तुझ्या कृपेच्या हातात देतो माझ्या बापा. प्रत्येकाला सहाय्य कर, मदत कर, आशीर्वाद दे. या परिवारामध्ये सर्व गोष्टीचा अध्यक्ष पुढारी तू हो माझ्या बापा. ही जागा, हे घर सदैव आशीर्वादाने भरलेलं ठेव माझ्या बापा. प्रभूची शांती या जागेत राहू दे माझ्या बापा. या घराच्या सभोवती तुझे दूत यांच्या रक्षणासाठी सदैव तू उभे कर माझ्या बापा. पुन्हा एकदा स्वर्गीय बापा, या परिवारातले सर्व लहान थोर प्रियजन तुझ्या कृपेच्या हातात देतो. प्रत्येकाला तू सांभाळ माझ्या बापा. आणि प्रत्येकाच्या द्वारे तू उंचावला गौरवीला जा, अशी मी तुला प्रार्थना करतो. जेवढे सेवक आहेत माझ्या बापा, त्या सर्व सेवकांना पण तू सहाय्यता कर, मदत कर, आशीर्वाद दे. जेवढ्या सेविका आहेत माझ्या बापा, तेवढ्या सेविकांना पण स्वर्गीच्या बापा तू सहाय्यता कर, मदत कर, आशीर्वाद दे. जेवढे विश्वासणारे वचनाप्रमाणे आचरण करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहेत माझ्या बापा, त्या सर्वांना स्वर्गीच्या बापा तुझ्या पवित्र हातात मी देतो. प्रत्येकाचा एबेनेझर तू हो, प्रत्येकाचा मार्गदर्शक तू हो, अशी मी तुला विनंती करतो. काय मागावं समजत नाही माझ्या बापा. जे काही थोडक्यात मागितलंय माझ्या बापा, ते देऊन तृप्त कर. जर यामध्ये काही मागायचं राहिलं असेल माझ्या बापा, तर ते पण दयेने कृपेने तू द्यावं, अशी मी तुला विनंती करतो. इथपर्यंत तू आपल्या दासाला सहाय्य केलं, यासाठी धन्यवाद. मान, सन्मान, गौरव सर्व माझ्या बापा मी तुला देतो. धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावानं मागतो, म्हणून तो ऐक माझ्या बापा. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वी, तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे जसे आमची जशी आमची आम्हास हो, तर आम्हास परिचित तर आम्हास वाईटापासून करू, कारण ते राज्य सामर्थ्याने करू ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. प्रभू येशू रक्त की जय. प्रभु येशू रक्त की जय. प्रभु येशू रक्ताचा जय जयकार असो. आमेन.